नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील कुणबी सेनेची तातडीची आणि महत्त्वाची बैठक विक्रमगडच्या रामवाडी येथे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली। समाजाचे अस्तित्व, हक्क आणि स्वाभिमानावर केंद्रित अनेक गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन काही निर्णायक ठराव मंजूर करण्यात आले आहेत। पहा एक रिपोर्ट। या बैठकीत येऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकाबाबत कुणबी सेनेने मोठा निर्णय घेतला आहे। नगर परिषद निवडणुकांमध्ये कुणबी सेना पूर्णपणे तटस्थ राहणार असल्याचा ठाम निर्णय घेण्यात आला। कोणत्याही पक्षाचा प्रचार किंवा समर्थन न करण्याची भूमिका स्पष्टपणे जाहीर करण्यात आली। तसेच मराठी कुणबी दाखले प्रकरणावर तीव्र निषेधही करण्यात आला। शिंदे सरकारच्या काळात 57 लाख मराठा समाजाला तसेच फडणवीस सरकारच्या काळात हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून अंदाजे 2 कोटी लोकांना कुणबी दाखल्यांचा मार्ग मोकळा केल्याने हा ओबीसी व कुणबी समाजावर मोठा घाला असल्याचा तीव्र निषेध सभेत करण्यात आला। तसेच यावेळी राजकीय पक्षांना इशारा देणारा निर्णय घेतला असून केवळ मतांसाठी समाजाला वापरणाऱ्या सर्वच पक्षांना आता उघडपणे धडा शिकवण्याचा इशारा कुणबी सेनेने यावेळी दिला आहे। फसवणूक करणाऱ्या नेत्यांविरुद्ध संघर्ष करणार असल्याचे म्हटले असून पोकळ आश्वासने देणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलनात्मक लढा उभारण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला। तसेच यावेळी राज्यव्यापी जनजागृती मोहीम, शिक्षण, रोजगार, आरक्षण, शेतकरी प्रश्न आणि तरुणांच्या भवितव्यावर आधारित आक्रमक जनजागृती मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे। स्वाभिमानासाठी रस्त्यावर संघर्षाची तयारी केली असून कुणबी सेनेने स्पष्ट केले, ही लढाई कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून संपूर्ण समाजाच्या अस्तित्व आणि हक्कांसाठी आहे आणि आता हा लढा अधिक तीव्र, अधिक संघटित आणि निर्णायक होणार असल्याचेही यावेळी म्हटले आहे। तसेच यावेळी भूमिपुत्रांची एल्गार सभा जाहीर केली असून अवकाळी पावसामुळे झालेलं भात शेतीचं नुकसान, वाडा तालुक्यातील वाढतं प्रदूषण, खावडा टॉवर लाईन्स तसेच रस्ता रुंदीकरणामुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 5 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता वाडा तालुक्यातील मौजेपाली येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात भूमिपुत्रांची एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला कुणबी सेना, ठाणे पालघर जिल्हा भूमी सेना, आदिवासी एकता परिषद, वुल गुलान ब्रिगेड, झलकारी कातकरी संघटना यांसह अनेक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। यावेळी उपस्थित मान्यवर कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, पालघर जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख कृष्णा भेरे, युवा दलाचे प्रशांत सातवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते। पहा यावेळी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील काय म्हणाले। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे कुणबी सेनेची भूमिका नेमकी काय असावी या संबंधामध्ये अति तातडीची चर्चा करणं आवश्यक होतं। त्यासाठी आज माझ्या निवासस्थानी या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये आम्ही ह्या निवडणुकीच्या संबंधामध्ये असा विचार केलेला आहे की महाराष्ट्रातली सद्यस्थिती जी आहे, राजकीय परिस्थिती अतिशय गोंधळाची आहे। अनेक राजकीय पक्षांचे तुकडे पडलेले आहेत आणि ते पक्षांचे तुकडे पडल्यामुळे कोणीही सबळरित्या निवडणुकीला समोर चाललेले नाहीत। या उलट शेतकऱ्यांचे प्रश्न जबरदस्तरित्या ऐरणीवर आलेले आहेत। गेली अनेक वर्ष शेती हा व्यवसाय मार खातो, कुठल्याही पद्धतीने शेती परवडत नाही आणि कोकणात असलेलं तर एकमेव भाताचं पीक आहे, त्याच्याकडे ह्या सरकारचा भयंकर मोठा कानाडोळा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटामध्ये आहेत आणि ह्या संकटग्रस्त अवस्थेमध्ये आम्हाला न्याय देण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, सत्ताधारी असू द्या ना तर विरोधी पक्ष असू द्या, कुणाचीही सहानुभूतीची भूमिका दिसली नाही। या उलट जातीमध्ये ज्या भानगडी लागल्या त्याचा तो परिणाम असा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिंदे समिती जी नेमली, त्या शिंदे समितीने घाई गर्दीमध्ये 57 लाख मराठ्यांना कुणबी असल्याचे दाखले दिले। त्याचबरोबर नंतर जे हैदराबाद गॅजेट ह्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे किंवा मान्य करण्यात आलेलं आहे ते संविधानाला धरून नाही आणि त्यामुळे जवळजवळ 2 कोटी मराठा समाजाला कुणबी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। ह्या विषयाच्या संबंधामध्ये संबंध महाराष्ट्रभर कुणबी समाजामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे आणि अतिशय अस्थिरतेची भावना तयार झालेली आहे। चिंताक्रांत आहे समाजामध्ये। एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर, दुसरीकडे आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणि तिसरीकडे इकडे वाढवट मंत्राची जी काही निर्मिती चाललेली आहे आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेकडून कायद्याचा गैरवापर चाललेला आहे, भांडवलदार कंपन्यांकडून कायद्याचा गैरवापर चाललेला आहे, तो अतिशय निषेधार्ह आहे।
आम्ही पूर्णपणे कष्टकरी वर्ग जो आहे, शेतकरी वर्ग जो आहे, हा पूर्णपणे संकटामध्ये सापडलेला आहे आणि सध्या या संकटग्रस्त समाजाला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कुणबी सेना म्हणून काही कणखर पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार पहिलं आमचं धोरण हे राहणार आहे की ह्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही तटस्थ राहणार आहोत. कुठल्याही राजकीय पक्षाला मदत करायची नाही. याउलट आम्ही जनतेला असं आवाहन करणार आहोत की भ्रष्टाचाराच्या आणि अन्य एकूण सगळ्या पैशाच्या धाकधपटशाच्या मार्गातून ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत हे अतिशय निषेधार्ह आहे. आणि ह्या विषयाच्या संबंधामध्ये जनतेच्या मनामध्ये अतिशय चीड आहे. आणि ही चिडीची भावना का तयार झाली तर ज्या पद्धतीने आता ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्याच्यातून गरिबांना निवडणूक लढण्याचा एक प्रकारचा त्यांचा अधिकार आणि हक्क हिरावून घेतला जात आहे. गरिबाला कुठल्याही प्रकारचा वाव राहणार नाही. आणि ह्या विषयाच्या संबंधामध्ये सरकारचे डोळे उघडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. या निवडणुकीकडे आम्ही तटस्थपणे पाहणार आहोत. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये संबंध शेतकरी आणि कष्टकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. जबरदस्त निसर्गाने फटका दिलेला आहे. जवळजवळ 4 महिने पडणारा पाऊस हा 7 महिने पडलेला आहे. आणि ह्या 7 महिने कंटिन्यूस पडलेल्या पावसाने महाराष्ट्रातली सगळी पिकं उद्ध्वस्त केलेली आहे. आणि ह्या उद्ध्वस्त असलेल्या शेतकऱ्याला एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून कुणबी सेनेने दमदार पावलं उचलण्याच्या दृष्टीने आम्ही काही निर्णय केले. जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने गेल्या 25 वर्षात आम्ही जी लढाई केली किंबहुना महाराष्ट्रातील जी मैदानं आम्ही भरली आणि सगळ्या राजकीय पक्षांना जागृत करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा आम्हाला त्याच मूळ पदावर यावं लागेल. आणि संबंध शेतकरी वर्गाला, कष्टकरी वर्गाला, आदिवासी बंधूंना देखील एकत्र करण्याच्या संबंधामध्ये आम्ही काही दमदार पावलं उचललेली आहेत. आणि त्याच्यातूनच आज ह्या वाढवण बंदराच्या संबंधामध्ये जी काही हुकुमशाही चाललेली, दंडेली चाललेली आहे सरकारकडून, त्याच्यामध्ये एकीकडे समृद्धी मार्गाला जोडणारे रस्ते, वाढवण बंदराला जोडणारे रस्ते, नवीन मुंबईचं निर्माण, त्याचबरोबर समुद्रामध्ये माती टाकण्याच्या संबंधामध्ये आणि त्याचबरोबर कुंभाच्यासाठी म्हणून जे काही रस्ते बनवायला लावलेले आहेत त्याचं ॲक्विजिशन न करताना जी हुकुमशाही चाललेली आहे ह्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये एक एल्गार सभा आम्ही वडा तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये ती ठेवलेली आहे. आणि त्या एल्गार सभेमध्ये आदिवासींमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संबंध संघटना माझ्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आणि कुणबी सेनेने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. तर ह्या विषयाच्या संबंधामध्ये एक दमदार आंदोलन उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 5 तारखेला एल्गार सभेचं आयोजन केलं आहे. आदिवासी एकता परिषद आहे, कुणबी सेना आहे, भूमी सेना आहे, त्याच्यानंतर शूर झलकारी कातकरी संघटना आहे, त्याचबरोबर कैलासवासी बुद्धुताई परोळेकर विचारमंच ते देखील आणि उलगुलान संघटना अशा संघटना सगळ्या समाविष्ट झाले. राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये मशगूल आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कोणाला तमा राहिलेली नाही आणि यांना जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि इशारा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या सभेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो. पाहूया आता कुणबी सेनेचे हे धोरणात्मक निर्णय आगामी राजकीय समीकरणावर किती परिणाम करतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.